जमिनीचे वाटप करण्यासाठीच वन खात्याने येऊरमध्ये बांधली भिंत. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. खासगी जमीन मोकळी करून देण्याची वन खात्याने घेतली सुपारी. ठाणे संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील संवेदनशील भाग असलेल्या येऊर गावातील जंगलामध्ये वन खात्याच्या वतीनेच एका भल्या मोठ्या भिंतीचे बांधकाम केले जात आहे. वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या जंगलात वन खात्याने भिंत बांधून कोणाला तरी वन जमिनीचा मोठा भाग अलगट काढून देण्याचा घाट घातला जात आहे. ही कोणाची तरी सुपारीच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला. येऊरमध्ये वन खात्याच्या वतीने बांधण्यात येत असलेली भिंतीची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांसह पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले, येऊरमधील जंगलात मध्यभागी वन खात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता एकही अधिकारी व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. या भिंतीच्या अलीकडे पलीकडे उजवीकडे डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे याचे कोणातेही उत्तर त्यांच्याकडे नाही. सर्व जमीन वन खात्याची आहे असे सांगितले जात आहे. मग भिंत बांधून विभागणी का केली जाते असा सवाल करून इतर हक्कांमध्ये इतरांची नावे असलेल्या जमिनींमध्ये इतरांची नावे सुरक्षित करण्यासाठी ही भिंत बांधण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जंगलामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे भिंत बांधून येऊरमध्ये जमिनीचा वाटप कार्यक्रम वन खात्याने सुरू केला आहे की काय? विशेष म्हणजे ही भिंत बांधताना आडवेत येत असलेली अनेक छोटी मोठी झाडेही स्वतः वन खात्याने तोडून रस्ता देखील केला आहे असे डॉक्टर आव्हाड म्हणाले. या ठिकाणी असलेल्या भूखंडावर 20 वर्षापूर्वी खासगी इसमाने भिंत बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस वनाधिकारी यांनी भिंत पाडून टाकली होती. मात्र आता वन खात्यानेच भिंत बांधून सदरचा भूखंड मोकळा करून देण्याची सुपारी घेतली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आलेले अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. येऊर गाव राष्ट्रीय उद्यानाचा भाग नाही असे सांगत आहेत. मग येऊरला जाणाऱ्या लोकांकडून पैसे का घेता? 1995च्या आदेशाचा दाखला देत ही भिंत बांधून खासगी लोकांचे भले करण्याचे काम वन खात्याने सुरू केले आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. नाही, बेसिक ही भिंत बांधतात. हा जो प्लॉट आहे हा कोणाचा तरी प्रायव्हेट माणसाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मला आठवतं गेले 20 वर्षापूर्वी ती भिंत बांधण्यासाठी कोणीतरी आले होते आणि तेव्हाच्या फॉरेस्ट ऑफिसरने ती भिंत बांधून दिली नव्हती आणि ती भिंत तोडून टाकली होती. आता फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधतं आहे त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खाजगी मालकाचा मोकळा केला. म्हणजे ही मोकळी करण्याची सुपारी आहे की काय? म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलं की काय? जसं TDR हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं. TDR मोकळा करून टाकला. आता परत तेच ही बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत वन खात्या. आता आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही. याचं समोर मोठंच्या मोठं झाड पाडून टाकलं भिंत बांधताना. आणि आता सरळ म्हणतात की ही जमीन फॉरेस्टची आणि ही जमीन नाही प्रायव्हेट आहे. मग तुम्ही प्रायव्हेट माणसाला भिंत बांधून देताय का की तुझे पैसे आम्ही वाचवतो, 25% पैसे आम्हाला दे? त्यांनी गुगल मॅपच्या द्वारे एक मॅप देखील दाखवला. त्यांनी बाउंड्री केलेली आहे. संपूर्ण जे क्षेत्र त्यांच्यामध्ये येतात त्यांनी बाउंड्री केली असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की माझंही म्हणणं आहे की 1995 सालची हायकोर्टाची ऑर्डर आहे. पण जी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्या प्रायव्हेट फॉरेस्टला विळखा घालून त्याला असं करून तुम्ही वनजमिनीची जमीन आहे असं दाखवून प्रायव्हेट फॉरेस्ट मोकळं करताय. समोर एअरफोर्सचं स्टेशन आहे. एअरफोर्सच्या स्टेशनसमोर कुठलीही भिंत बांधू नका असे एअरफोर्सचे आदेश आहेत. 96 दिवस झाले यांना जाग नाही. तो TDR गेला, यांच्या नजरेखालनं काढून घेतला. हेच ऑफिसर होते. 94 एकर खाजगी जमीन क्लिअर झाली तिथे. वनजमीन असताना ती खाजगी झाली. एवढे वर्ष आम्ही येतोय. हा जंगलाचा पट्टा आहे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा. मग संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठपर्यंत? मग ते मेन गेटला गेट कशाला लावले? त्यांचं देखील म्हणणं आहे की बिबट्या देखील येतं त्यामुळे हे कंपाऊंड वॉल मारली जाते. तुम्ही घाला ना कंपाऊंड वॉल, त्याची मागणं घाला ना मागणं असं कंपाऊंड वॉल घाला ना. ही भिंत
ही फक्त प्रायव्हेट जमिनी क्लिअर करण्यासाठी बांधलेली भिंत आहे. जर काम थांबलं तर भिंती तोडावी येणाऱ्या काळात, भिंती तोडावी येणाऱ्या काळात. नाही नाही, असं आहे की ह्यांनी जर आता पुढे एक दिवस जरी काम केलं तर ही भिंत तोडून टाक. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला का संदर्भात? मी अधिकाऱ्यांशी बोललो, सिनियर अधिकाऱ्यांशी बोललो. मी आता ह्या कमिटीमध्ये असलेल्या नितीन करिरांशी बोललो. ते म्हणाले मी स्वतः येतो आणि मी स्वतः हे सर्वे करतो.